जगप्रेरणा डिजिटल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची गोंदियाची मोठी बातमी। गोंदिया पोलिसांची मोठी कारवाई, 2 दुचाकी जप्त, सराईत चोरटा जेरबंद। गोंदिया शहर पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात मोठे यश मिळवले आहे। पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक करून त्याच्याकडून 1,10,000 रुपये किमतीच्या 2 मोटरसायकल जप्त केल्या आहेत। ही कारवाई शहर पोलिसांच्या डीबी पथकाने अत्यंत गोपनीयरित्या सापळा रचून केली आहे। नेमके प्रकरण काय पाहूया। तक्रारदार पवन ओमकारलाल धाकड, राहणार गंगाबाई रुग्णालय हॉस्टेल, याची बजाज ज्युपिटर क्रमांक RJ09 NS 3423 1 मे 2026च्या रात्री KTS रुग्णालय परिसरातून चोरीला गेली होती। त्या प्रकरणी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता 2023च्या कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गोपनीय माहितीवरून आरोपीला अटक ठाणे प्रभारी किशोर पर्वते यांच्या नेतृत्वाखालील डीबी पथक शहरात गस्तीवर असताना त्यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की ग्राम आसोली येथील रहिवासी सुरेश नेवारे हा या चोरीमध्ये सामील आहे। पोलिसांनी तातडीने कारवाई करत सुरेशला ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली। आरोपीने सुरेशने केवळ पवन धाकड यांची ज्युपिटर चोरल्याचे मान्य केले नाही, तर गंगाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हिरो HF डिलक्स ही दुसरी दुचाकी देखील चोरल्याची कबुली दिली। आरोपीकडून बजाज ज्युपिटर किंमत 80,000 रुपये व HF डिलक्स किंमत 30,000 रुपये असे एकूण 1,10,000 रुपयांचे वाहन जप्त करण्यात आले। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, SDPO साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या कारवाईत निरीक्षक किशोर पर्वते यांच्यासह डीबी पथकाचे कौपाल सिंग भाटिया, सतीश शेंडे, सुदेश टेंबरे, निशिकांत लोंदासे, दीपक रहांगडाले, सुभाष सोनवाने, अशोक रहांगडाले आणि दिनेश बिसेन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। या कामगिरीबद्दल पोलीस दलाचे कौतुक होत आहे।